पोटाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते पेय उत्तम आहे? दूध, ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी. काय वाटतं, काय उत्तर असेल? पोटाच्या आरोग्यासाठी कुठलं पेय सर्वोत्तम असू शकतं? त्यावर विचार करून ठेवा. लगेचच उत्तर आपण बघणार आहोत, परंतु तत्पूर्वी नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो बघा, पोटाच्या आरोग्यासाठी समजा जर पोटामध्ये आग पडली असेल तर तसं म्हटलं तर दूधही योग्य उत्तर असू शकतं, किंवा लिंबू पाणीसुद्धा. समजा खूप जुलाब वगैरे होत असतील तर तिथं लिंबू पाणीसुद्धा योग्य ठरतं. परंतु जेव्हा ओव्हरऑल पोटाच्या आरोग्याचा प्रश्न असतो तेव्हा पोटाच्या आरोग्याच्या संदर्भाने आपल्या पोटातला जो ग्रहणी हा जो अवयव आहे, हा अवयव खूप महत्त्वाचा असतो. कारण या ग्रहणी या अवयवामध्येच आपला जो जाठराग्नी आहे, पाचकाग्नी आहे, त्याचं स्थान सांगितलेलं आहे. आणि त्याच्या आरोग्यावर किंवा त्याच्या स्थितीवर ठरत असतं की तुमचं पचन कसं होणार आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे IBSचे पेशंट असतील, म्हणजे पोट साफ होतं आहे, कधी कधी नाही होते, कधी आव पडते, कधी शेम पडते, यासारखे काही विकार असतील, किंवा पोटाचे अन्य कुठलेही विकार असतील, पोटामध्ये ॲसिडिटी होते, गॅसेस होते, याच्यामध्ये या ग्रहणी या अवयवाचा खूप मोठा रोल असतो. तो जर ग्रहणी अवयव व्यवस्थित असेल तर आपलं पोटाचं आरोग्य व्यवस्थित असतं, आणि तो जर व्यवस्थित नसेल तर पोटाचं आरोग्य बिघडतं. आणि या ग्रहणी या अवयवाला चांगलं करणारं किंवा ग्रहणी या अवयवाचं औषध असं म्हटलं तरी चालेल असं पेय म्हणजे आयुर्वेद असं सांगतोय तक्र किंवा ताक. त्यामुळे उत्तर काय तर ताक. खालीलपैकी कोणता दोष वाढला असता केस लवकर पिकतात? वात, पित्त की कफ? काय वाटतं, कुठला दोष असेल की जो केस लवकर पिकण्यासाठी कारणीभूत ठरत असेल? बघा, कुठलीही गोष्ट पिकते म्हणजे काय होते तर परिपक्व होते. आपल्या मानवी शरीराची परिपक्वता काय आहे तर वृद्धत्व जेव्हा आपल्याला येतं तेव्हा आपण म्हणतो की आता हे शरीर परिपक्व झालेलं आहे, किंवा जीर्ण तेकडे आता झुकायला लागलेले आहे. आणि त्यावेळेस अनेक लक्षणं असतात. त्याच्यापैकी एक लक्षण कुठलं तर केस पिकणं किंवा केस पांढरे होणं. आता या परिपक्वतेसाठी लागतं काय तर याच्यासाठी लागते उष्णता. बघा, एखाद्या फळाचं उदाहरण घेऊ आपण. आंबा पिकवायचा असेल तरीसुद्धा उष्णतेची गरज असते. त्याला उष्णता मिळेल अशा पद्धतीने तो ठेवला जातो आणि मग तो परिपक्व होतो, पिकतो. तर त्याच पद्धतीने जर शरीरामध्ये केस लवकर पिकत असतील, म्हणजेच लवकर पांढरे होत असतील, तर निश्चितपणे ते उष्णतेचं शरीरातलं असंतुलन दाखवतं. मग आता उष्ण असलेला दोष कुठला तर आपल्या शरीरामध्ये वाताकडे उष्णता नाही आहे, कफाकडे उष्णता नाही आहे, तर पित्ताकडे उष्णता आहे. त्यामुळे जर तुमचे केस लवकर पिकत असतील, पांढरे होत असतील, तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचं म्हणजेच पर्यायाने पित्ताचं असंतुलन आहे असा त्याचा अर्थ होतो. मग त्याच्यावर उपाय काय? खरं तर अनेक व्हिडिओ आहेत. इथे एक जाता एक उपाय सांगतो. सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आवळा चूर्ण मध आणि तुपासह घेणं. सविस्तर इथे सांगणार नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी आहे. पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून यापैकी काय चांगले? पुदिना, लिंबू, सुंठ, दालचिनी. अम्लपित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय याच्यापैकी कुठला चांगला आहे? काय वाटतं? पुदिना असं वाटतंय का? बघा, पुदिन्याच्या बाबतीत असं सांगता येईल की पुदिना हे जे द्रव्य आहे, हे द्रव्य हरितक वर्गामध्ये येतं. आता समजा तुमच्या पोटामध्ये गॅसेस झाले असतील, पोट जड पडत असेल, तर तुम्ही जर तिथे पुदिना वापरत असाल तर निश्चितपणे ते तिथे चांगलं काम करेल. परंतु अम्लपित्तात मात्र ते तितकंसं चांगलं काम करणार नाही, कारण ते हरितक वर्गात येतं आणि सगळा हा जो हरितक वर्ग आहे हा पित्त वाढवण्याचं काम करत असतो. दुसरा ऑप्शन आहे काय? लिंबू. आता अनेक लोक असं आहेत की लिंबू पाणी पितात. कशासाठी पितात तर याने थोडंसं ॲसिडिटी कंट्रोलमध्ये राहतं असं त्यांना वाटतं. परंतु खरं बघितलं तर लिंबाचा जो रस आहे तो आम्लरस असतो, आणि आम्लरस आणि तिखट रस आणि खारट रस याने पित्त कंट्रोल होत नाही. त्यामुळे इथे आपण लिंबू हा सुद्धा ऑप्शन फार योग्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे लिंबू पाणी घेण्याने फार तर तुम्हाला व्हिटॅमिन C वगैरे मिळून थोडंसं फ्रेश वाटणं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात, परंतु अम्लपित्तामध्ये त्याचा तितकासा उपयोग नाही. एक चौथा ऑप्शन आहे तो दालचिनीचा ऑप्शन आहे. बघा, दालचिनी हे एक उत्कृष्ट द्रव्य, उत्कृष्ट औषध आहे. हे कफावरती चालणारं औषध आहे. अनेक वैद्य तर कोलेस्ट्रॉल वगैरे कमी करण्यासाठी सुद्धा दालचिनीचा खूप यशस्वी वापर करतायत. परंतु आम्लपित्ताची जेव्हा वेळ येते, आम्लपित्तामध्ये काय बेस्ट असं जेव्हा येतं, तेव्हा मात्र जो तिसरा ऑप्शन इथे दिलेला आहे तो म्हणजे सुंठ. या सुंठीला आयुर्वेदाने विश्वभेषज असं म्हटलेलं आहे. विश्वभेषज म्हणजे काय तर बहुतांश सगळ्या आजारांवरती किंवा सगळ्या अवस्थांवरती ती चालते. बघा, जर आपण सुंठ आणि साखरेचं मिश्रण जर अम्लपित्त असणाऱ्या पेशंटमध्ये दिलं तर निश्चितपणे खूप चांगला फायदा होतो. याचं कारण आहे की सुंठसुद्धा उष्णवीर्य आहे, परंतु सुंठीची ती जी उष्णता आहे ती अम्लपित्तामधला आम कमी करण्याचं काम करते. पण सुंठीचा जो विपाक आहे तो मात्र मधुर होतो. याचाच अर्थ काय? सुंठीचा फायनल रिझल्ट जो असतो तो मधुर विपाक असल्यामुळे ते पित्त कमी करण्याचं काम करतं, कारण मधुर रस पित्त शामक सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच सुंठ
ही जगातलं उत्कृष्ट पित्तशामक द्रव्य आहे. त्यामुळे सुंठ साखर हे जे मिश्रण आम्लपित्तासाठी आहे, याच्याविषयी आपण मागे एक व्हिडिओ केलेला आहे. अनेक पेशंटमध्ये आत्तापर्यंत हे सुंठ साखर मिश्रण वापरलेलं आहे आणि बहुतेक सगळ्यांनाच आम्लपित्ताच्या पेशंट्सला चांगले रिझल्ट मिळालेले. याच्याविषयी सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आहे, तो सुद्धा नक्की पहा. खालीलपैकी कोणता पदार्थ स्वभावतः उष्ण आहे? दूध, दही, खडीसाखर की आवळा? आता याच्यापैकी कोणता पदार्थ उष्ण आहे, काय ओळखता आलाय का तुम्हाला? बघा, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, ट्रिकी प्रश्न आहे, परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलचे नियमित दर्शक असाल तर तुमच्यासाठी हा प्रश्न मुळीच अवघड नाही आहे. कारण बघा, आता पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे दूध. दूध सगळ्यांना माहिती आहे की दूध थंड असतं, पित्ताला चालतं, त्यामुळे दूध हे नक्कीच नाही आहे, दूध सगळ्यांनीच बाजूला काढलेलं असेल. आवळा जो चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे आवळा, तर आवळासुद्धा उष्ण नाही आहे, आवळा थंड आहे, पित्तशामक आहे, पित्त बरं करण्यासाठी काम करतो, त्यामुळे तोही ऑप्शन नाही आहे. दही आणि खडीसाखर याच्यामध्ये अनेकांचं कदाचित कन्फ्युजन असेल आणि कदाचित तुम्हाला असंही वाटत असेल की खडीसाखरच असेल, ही साखरच उष्णता वगैरे वाढवत असेल, परंतु तसंही नाही आहे. खडीसाखर ही सुद्धा शीत गुणधर्माची आहे. अरे बघ, अरेच्या दही आहे की काय उत्तर? हो, आश्चर्यकारकरित्या त्याचं उत्तर दही आहे. मग तुम्ही म्हणाल दही तर थंड असतं, अनेकदा आम्ही तर दही थंड आहे, उन्हाळ्यात वगैरे आम्ही दही खातो थंड आहे म्हणून. तर बघा, दही हे स्पर्शाला थंड आहे, परंतु वीर्याने मात्र ते उष्ण आहे. वीर्य म्हणजे काय, तर त्याची शरीरात गेल्यानंतर काम करण्याची जी शक्ती आहे किंवा त्याचा जो शरीरावरती होणारा परिणाम आहे तो उष्ण परिणाम आहे. त्याच्यामुळे दही हे थंड नाही, तर दही उष्ण आहे. दही फक्त स्पर्शाला थंड आहे, बाकी ते काम करण्यासाठी किंवा त्याचे गुणधर्म जर बघितले तर ते उष्ण आहे. वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट मदत करते? गरम पाणी, त्रिफळा चूर्ण, उद्वर्तन, रात्रीची झोप यापैकी सर्व. तर आता वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कुठला ऑप्शन योग्य आहे किंवा कुठली गोष्ट याच्यातली आपल्याला मदत करू शकते? पहिला जो ऑप्शन आहे तो गरम पाणी आहे. गरम पाण्याने वजन कमी होतं का? तर हो, आयुर्वेद असं सांगतोय की गरम पाण्याने वजन कमी होण्याची शक्यता असते. फक्त गरम पाण्यानेच वजन कमी होईल असं नाही, परंतु गरम पाणी वजन कमी करण्याच्या आपल्या कार्यामध्ये मदत नक्कीच करतं. ह्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचा असलेलं त्रिफळा चूर्ण. आता हे जे त्रिफळा चूर्ण आहे हे वजन कमी करण्यासाठी काम करतं का? याचा तर वापर आपण पोट साफ करण्यासाठी वगैरे असंच ऐकलेलं असतो. तर आयुर्वेद असं सांगतोय की हे त्रिफळा चूर्ण 7ही धातूंवर काम करतं, वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं आणि त्यातल्या त्यात मेदधातूवरती जर त्याचं काम बघितलं तर ते मेदधातू कमी करण्याचं किंवा मेदाचं पचन करण्याचं काम करत असतं. आणि म्हणूनच स्थौल्य अधिकारामध्ये म्हणजे वजन वाढलेलं आहे आणि आता वजन कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण आणि मध असं एकत्र मिश्रण याचं चाटण करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्रिफळा चूर्णसुद्धा वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तिथे मदत करतं. यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे काय? अनेकांना ते कळालं नसेल. तुम्ही जर रेग्युलर व्ह्युअर असाल तर तुम्हाला कळालं असेल की उद्वर्तन म्हणजे उठणं लावणं. मग उठणं लावल्याने वजन कमी होतं का? तर आयुर्वेद असं सांगतोय की उद्वर्तनम कफहरम मेदसह प्रविलापनम. म्हणजे काय? तर मेदाला म्हणजे आपल्या शरीरात जी चरबी आहे ती वितळवायला मदत करण्यासाठी उद्वर्तन म्हणजे हे असं उठणं लावणं काम करतं. त्यामुळे उठणं लावणं हा सुद्धा पर्याय योग्य आहे. आणि आता मग चौथा पर्याय आहे तो म्हणजे रात्रीची झोप. इथे थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे की झोपल्याने कुठं वजन कमी होणार आहे का? परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्रीची झोप, रात्री लवकर झोप, जागरण न करता रात्री लवकर झोपणं हे अत्यंत आवश्यक आहे. का? ते सुद्धा सांगतो. बघा, जर तुम्ही रात्री लवकर झोपत नसाल, जागरण करत असाल तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये वृक्षता वाढणार आहे, पित्तसुद्धा वाढणार आहे. आणि ही असं वाढलेलं पित्त, अशी वाढलेली उष्णता तुम्हाला फॉल्स क्रेविंग्स म्हणजे खोटी भूकसुद्धा निर्माण करू शकतात. आणि मग अशा वेळी होतं काय की खाखा होत राहते. शरीराला तेवढ्या एनर्जीची, तेवढ्या कॅलरीची खरं तर गरज नसते, पण शरीर डिमांड करत राहतं कारण शरीरामध्ये वाढलेलं पित्त. मग अशा वेळी काय होतं? एक्सेस खाणं होतं. रात्रीच्या वेळी पण होतं किंवा दिवसभरात सुद्धा तुमच्या गरजेपेक्षा तुम्ही जास्त खाऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. कारण एक्सेस जे काही शरीराला येईल, शरीर ते मेदामध्ये साठवत राहतं. आणि दुसरं याचं कारण असं आहे की रात्री जागरणाने आपल्या शरीराचा जो हार्मोनल बॅलन्स आहे तो बिघडून जातो. आणि एकदा हार्मोन इम्बॅलन्स झाले किंवा आणि त्याचा परिणाम थायरॉईडवर होऊ शकतो. आणि ही जी थायरॉईड ग्रंथी आहे आपल्या शरीरातली, याच्यामध्ये T3, T4 हे जे काही हार्मोन्स आहेत, तर हे हार्मोन्स जर एकदा गडबडले तर मग कारण थायरॉईड ग्रंथीवरती आपलं
वजन कमी असणारे की जास्त असणारे हे बऱ्याच अंशी डिपेंड असतं आणि म्हणूनच जर हार्मोनल इम्बॅलन्स झाला तरीसुद्धा आपलं वजन कमी करण्याच्या मार्गामध्ये तो अडथळा ठरू शकतो किंवा वजन वाढण्याचं ते कारण असू शकतं आणि म्हणूनच रात्रीची झोप घेणं, रात्रीची व्यवस्थित झोप घेणं हे वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर यापैकी सर्व. तर माझ्यामध्ये आज एवढी परीक्षा पुरे, परंतु या संदर्भात आता हे जे प्रश्न होते वजनाच्या संदर्भात असतील किंवा केसांच्या संदर्भात असतील किंवा पचनाच्या संदर्भात असतील, याविषयीचे डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याची सगळ्या व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ज्यांना कोणाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ स्वतंत्रपणे सुद्धा बघू शकता. आज एक थोडासा वेगळा प्रयत्न करून पाहावा असं वाटलं म्हणून तो केला. हा प्रयत्न, ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की 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 सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.